आणि आता पुढच्या 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली। येत्या 6 एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरती जाणार आहेत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार असणार आहेत। नागपुरात नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धमकीचा फोन करत 10 कोटींची मागणी करण्यात आली। या प्रकरणामध्ये आता एक तरुणीला मेंगलोर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतो। मेळाव्यासाठी जय तयारी झाली असून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेच्या कार्यालयामध्ये आले, याचा आनंद झाल्याचं मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं। तर राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र लढू असंही यावेळी राजू पाटील यांनी म्हटलं। राज ठाकरेंची शिवतीर्थावरती आज सभा आहे। त्यांच्या सभेसाठी पालघरहून मनसैनिक दाखल झाले। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे। मेळाव्यासाठी नाशिकहून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले। गुढीपाडव्यानिमित्त जळगावमध्ये शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी आमदार अनिल पाटील यांनी सहभाग घेत पारंपरिक वाद्य वाजवण्याचा आनंद लुटला। डोंबिवलीतल्या शोभायात्रेत शिवगर्जना ढोल ताशा पथक सहभागी झालं होतं। देवीच्या 9 रूपातील ढोल वाजवत स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला। पनवेलमध्ये सुद्धा अनेक संघटनांनी एकत्र येत शोभायात्रा काढली। ढोल ताशांच्या गजरामध्ये निघालेल्या यात्रेत लहान मुलांनी कसरती सादर केल्या। या यात्रेला नागरिकांनी गर्दी केली। नवी मुंबईमध्ये शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये भाजप आमदार गणेश नाईक हे सुद्धा सहभागी झाले। यावेळी त्यांनी नागरिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। भुसावळमध्ये सर्वपक्षीय गुढी उभारण्यात आली। या धार्मिक सोहळ्याला सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते। रक्षा खडसे, एकनाथ खडसे, संजय सावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले। बुलढाण्यामध्ये जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी मलकापुरात महिलांनी भव्य बाईक रॅली काढली। मलकापूर शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली। वाशिमच्या कारंजा शहरामध्ये बाईक रॅली काढत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून रॅली काढण्यात आली। तर शहरात ठिकठिकाणी भगवा झेंडा आणि पताकांची सजावट केल्यामुळे शहर भगवमय झालं। गुढीपाडव्यानिमित्त नाशिकच्या मनमाड मालेगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शिस्तबद्ध संचलन हे या शोभायात्रेचं वैशिष्ट्य होतं। सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा केलाय। भगवा ध्वजारोहण करत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पुस्तकाचं पूजन यावेळी करण्यात आलं। यंदा सोलापुरात परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली। गुढीपाडव्यानिमित्त बोईसरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं सर्कस ग्राउंड ते शिवकालीन शस्त्रास्त्र यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनाला बोईसर परिसरातील शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। लातूरातील गंजगोलाई भागामध्ये वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने तिरंगी गुढी उभारण्यात आली। यावेळी मराठी भाषा वाढावी, मराठी शाळा वाचवावी हा संदेश देण्यात आला। दापोलीमध्ये पाचपंढरी गावामध्ये पारंपरिक पद्धतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी मुलांनी महापुरुषांची वेशभूषा करत शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला। अमरावती शहरामध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं मूक पदयात्रा काढून धर्मवीर संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यात मोठ्या संख्येनं शिवप्रतिष्ठानचे धारकरी तसंच सकल हिंदू समाज सहभागी होता। मुंबईचे माजी महापौर 84 वर्षाचे महादेव देवळे यांनी गुढीपाडवा रॅलीमध्ये काठीची प्रात्यक्षिकं करून दाखवली। यावेळी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली। डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये खास आकर्षक असतात ती इथली ढोल ताशा पथकं। यंदा सुद्धा स्वागत यात्रेमध्ये ढोल ताशा पथक सहभागी झालं। यावेळी ढोल ताशांच्या गजरात अवघा आसमंत दुमदुमून केला। ठाणे वर्तकनगर दोस्ती विहार इथं आज गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्यात आली। यावेळेस चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच ठाणेकर ढोल ताशांच्या गजरावरती थिरकले होते। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला। आज सोन्याच्या दरात जवळपास 1000ची घसरण झाली। पुण्यामध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 60,155 रुपयांवरती आहे।
तुकोबांच्या देहू गावात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला। या निमित्त शिळा मंदिरात तुकोबांना सुकामेव्याच्या गाठींचा अलंकार करण्यात आले। यासोबतच तुकोबांचे 12वे वंशज मोरे कुटुंबियांकडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। गुढीपाडव्यानिमित्त परळीमधल्या ज्योतिर्लिंग वैजनाथच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल झाले। नववर्षानिमित्त देवाची महाअभिषेक आणि पूजा करण्यात आली। गुढीपाडव्यानिमित्त बीडच्या आष्टी तालुक्यातल्या दादेगावमधल्या राम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। 350 वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी मंदिरांची स्थापना केली होती। धुळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतात मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालंय। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली। यावेळी 25 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं। राज्यात अवकाळीमुळे 1,39,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। 2 दिवसांपासून पंचनामे सुरू झाल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली। दरम्यान कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचं आश्वासन सत्तारांनी शेतकऱ्यांना दिलं। संजय राऊत मोजक्या आमदारांचे खासदार राहिले, त्यांनी ज्यांचं मीठ खाल्लं त्यांच्याविषयी बोलताना भान ठेवा अशी टीका मंत्री अब्दुल सत्तारांनी केली। शेतकऱ्यांना आधार मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही बोलतच राहू असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं। गोरेगावमधल्या शोभायात्रेत ते सहभागी झाले। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला। अंबादास दानवेंनी राज्य सरकारवरती टीका केली। राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, सगळा शिधा सरकारकडे जातो अशी टीका अंबादास दानवेंनी केली। नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। आतापर्यंत 8,079 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली। सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। पालघर जिल्ह्यामध्ये 4,500 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला। यात सर्वाधिक नुकसान सूर्यफूल, झेंडू, मोगरा यासारख्या फुल शेतीचं झालं। अवकाळी पावसामुळे भाज्या नरमल्या, त्यामुळे त्यांचे दर सुद्धा घसरलेत। एपीएमसी मध्ये भाज्यांची आवक सुद्धा कमी झाली आहे। त्यात येणाऱ्या मालाला बाजारपेठ मिळत नसल्यानं माल तसाच पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। गुढीपाडव्याच्या निमित्तानं सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेमध्ये हळद लिलावाला सुरुवात झाली। यंदा हळदीला उच्चांकी दर मिळाला। हळदीला 11,500 इतका सरासरी दर मिळाला आहे। अवकाळी पावसाचा फटका फुल विक्रीला सुद्धा बसलाय। पनवेलच्या फुल बाजारात भिजलेल्या फुलांची आवक झाली, परिणामी फुलांच्या किमतींमध्ये वाढ झाली। दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा राज्य सरकारतर्फे देण्यात येणार होता, मात्र याचा मुहूर्त हुकलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मंगळवारपर्यंत मागणीच्या 50% साठा उपलब्ध झाला, त्यामुळे गोरगरिबांचा पाडवा गोड करण्यात सरकारला यश मिळालं नाही। चंद्रपुरात खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी बसेसमध्ये महिलांना 50% सूट देण्याची घोषणा केली। चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशननं ही घोषणा केली। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येते आहे। अमरावती जिल्हा परिषदेतील कर्मचारी 7 दिवसांच्या संपानंतर कामावरती परतले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये 91 जण गैरहजर असल्याचं समोर आलं। या कर्मचाऱ्यांवरती कारवाईचे आदेश सीईनं दिले। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावरती परखड शब्दात टीका केली। महाराष्ट्रातील घराघरावरती पुन्हा शिवसेनेची गुढी फडकणार असा निर्धार व्यक्त करताना मोगलाई पद्धतीनं शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची टीका सुद्धा त्यांनी केली। कोल्हापूरसह गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांची निवडणूक जाहीर झाली। 28 एप्रिलला मतदान होतंय। निवडणुकीमध्ये सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक या गटामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। स्वराज्य संघटना 2024 मध्ये राजकारणाची विजयी गुढी उभा करेल असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला। यासोबतच धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात जाऊन ज्या पद्धतीनं पोलखोल केली, त्या पद्धतीनं इतर मतदारसंघांमध्ये पोलखोल करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला। उद्धव ठाकरेंना देशाचा नेता बनवू असा संकल्प चंद्रकांत खैरेंनी सोडला। छत्रपती संभाजीनगरमधल्या गुलमंडीमध्ये पारंपरिक पद्धतीनं पूजा करून गुढी उभारण्यात आली। यावेळी चंद्रकांत खैरेंच्या हस्ते पूजा करण्यात आली। स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी लोकसभेच्या बुलढाण्याची जागा लढवणार असल्याचं सांगितलंय, मात्र यावरती रविकांत तुपकरांनी बुलढाण्यातून पूर्ण ताकदीनं लोकसभा लढवणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे आता स्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली।
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या। तसंच शेतकरी मदतीवरती समाधान व्यक्त करताना पुढील निवडणुकात संपूर्ण ताकदीने लढू असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। तर भाजपला सुद्धा नेहमी शिंगावरती घेणाऱ्या संजय राऊतांना सुद्धा त्यांनी कधीतरी चांगलं बोलावं असा सल्ला दिला। नाशिकमध्ये घडलेल्या 4 महिन्यांच्या चिमुकलीच्या हत्येच्या घटनेनं धक्कादायक वळण घेतलंय। जन्मदात्या आईनंच या मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। सासरच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून जन्मदात्या आईनंच या मुलीची गळा चिरून हत्या केल्याचं उघड झालं। पुण्यामध्ये ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमांमध्ये प्रवेश केलेल्या अनुयायांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला। आश्रमामध्ये प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला होता। यावरती पोलिसांनी वारंवार समजूत काढून सुद्धा अनुयायी आपल्या मागण्यांवरती ठाम होते। अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। यवतमाळमध्ये गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीचा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला। कळंबहून यवतमाळकडे 6 वाहनांमधून तस्करी सुरू होती। यात 65हून अधिक गुरांची सुटका करण्यात आली। त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहेत। अकोला रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावरती असलेल्या न्यू तापड्या रेल्वे गेटजवळ भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडीचा क्लिपिंग तुटल्यानं वाहतूक प्रभावित झाली। दोन्ही डब्यांना जोडणारा भाग किपलर तुटल्यानं अर्धी गाडी काही अंतरावरती राहिली, तर उर्वरित गाडी इंजिनसोबत भुसावळच्या दिशेने निघून गेली। यंदा भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर झाल्यात। वन डे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे, तर 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान वन डे वर्ल्ड कपमध्ये तब्बल 48 सामने खेळवले जातील। भारतातील 12 शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार असल्याची माहिती आहे। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। मेलिंग आणि लाच प्रकरणी अनिक्षा ब्रेकनंतर तुमचं स्वागत। एक सविस्तर बातमी पाहूयात। तुमच्या मोबाईल फोनवरती वीज बिल भरण्यासंदर्भात व्हॉट्सअप मेसेज आल्यास सावधान, कारण वीज बिल भरण्याच्या नावाखाली तुमचं अकाउंट रिकामं होण्याची दाट शक्यता आहे। नागपूरमध्ये अशा प्रकारे अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे। पाहूयात। नागपूरचे रहिवासी असलेल्या डॉक्टर गिरीश चरडे यांना नुकतंच व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता। तो मेसेज होता वीज बिला संदर्भातला। तातडीनं वीज बिल अपडेट करण्याचं त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। विशेष म्हणजे वीज मंडळाच्या लेटर हेडवर तो मेसेज असल्यामुळे कुणालाही त्यावर शंका येणार नाही। मात्र हा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार असल्याचं समोर आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधल्या वीज ग्राहकांना अशा प्रकारचे बनावट व्हॉट्सअप मेसेजेस आल्याचं समोर आलेलं आहे। आता व्हॉट्सअपला केंद्र सरकारचा शहीद शिक्का असलेला ठप्पा असलेला असा मेसेज पसरतोय की ज्यामुळे आपल्याला ते वाटतं की हा खराच मेसेज आहे आणि आपण त्याला बळी पडतो। असं एक नव्हे तर माझ्या मित्रांपैकी अजून 2-4 लोकांना सुद्धा हा मेसेज प्राप्त झाला। सायबर गुन्हेगार व्हॉट्सअपवर वीज बिल अपडेट करण्यासंदर्भातला मेसेज पाठवतात। त्यानंतर ग्राहकानं संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यावर सायबर गुन्हेगार आपण महावितरणचा अधिकारी बोलत असल्याची बतावणी करतात। त्यानंतर ते ग्राहकांना एक लिंक पाठवतात अथवा सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगतात। ग्राहकानं ती लिंक क्लिक केल्यास अथवा ते सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातून रक्कम लंपास केली जाते। एमईसीबीची पद्धती लक्षात घ्या की ते कोणालाही मेसेज किंवा व्हॉट्सॲप टाकत नाही। लाईन कटली समजा तरी सुद्धा तुम्ही 24 तासामध्ये तुम्ही रिइन्स्टेट करू शकता, पण फक्त लाईन कटेल ह्या विचाराने तुम्ही कुठल्याही मोबाईलवर येणाऱ्या कुठल्याही नोटिसीला, कुठल्याही व्हॉट्सॲप मेसेज, कुठल्याही टेक्स्ट मेसेजकडे लक्ष देणं गरजेचं नाही, किंबहुना तुम्ही त्याला इग्नोर करणं हेच महत्त्वाचं आहे। महावितरण अथवा कोणताही सरकारी विभाग व्हॉट्सअपवर कुणालाही मेसेज करत नाही। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या मेसेजेसची खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे। तसंच फसवणूक झाल्यास सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ